हाय ताईंनो, सगळ्यांना श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही स्वस्त मस्त आणि निरोगी असाल. तर ताईंनो, आजचा जो ब्लॉग बनवत आहे खूप छान माहितीपूर्वकच आहे तो सुद्धा. बऱ्याचशा ताई सांगतात तुम्ही जो व्हिडिओ बनवतात खूप छान वाटतो आणि तुमची माहिती खरंच खूप छान आहे आणि आम्हाला ती समजते. त्याच्यामुळेच मी पण तुम्हाला जास्तीत जास्त काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न करते. जसं मी आता जो व्हिडिओ सोडला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोट्या बाळांची काळजी कशी करायची ते सांगितलं. त्यासोबत छोट्यांसोबत आपण मोठ्यांची पण कशी काळजी करायची ते सांगितलं. त्याचप्रमाणे मी आत्ताही तुम्हाला जे सांगत आहे ते पण खूप छान आहे, पण फक्त तुम्हाला ते व्यवस्थित वॉच करायचं आहे. ठीक आहे. तर बघा ताईंनो, आता पुढं कोरोनाचा काळ येऊन गेला, पण तो काळ येऊन गेला पण आपण त्या काळाला विसरलो नाही. 5-6 वर्ष झाली पण आपल्याला त्या जखमा आपल्या अजून अशाच्या अशा आहेत, ताज्या आहेत. जखमा आपल्या भरल्या नाही का? तर कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याचशा माऊलींची घरं उजाडली, बरेचसे आपले फॅमिली गेल्या, कोणाचे भाऊ गेले, कोणाचे आई गेले, कोणाचे बाबा गेले, तर कोणाची मुलं गेली. खूप सारे मोठे मोठे संकट येऊन गेले आणि आता आपण एकच देवाला सांगतो की देवा असं नको देऊ, असं मरण पण देऊ नको आणि अशी वाईट परिस्थिती कोणावर देऊ नको. त्याच्यामुळे सांगते माऊलीनं आत्तासुद्धा बघा खूपच आजार सांगतायत. परत कोरोनासारखंच काहीतरी नवीन व्हायरस आलेलं सांगतायत आणि त्याचे लक्षणंसुद्धा आपल्याला ताप, सर्दी आणि खासीचे सांगतायत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की मी उन्हामध्ये जास्त जाणार नाही, उन्हामध्ये जास्त जाऊ नका. आणि जे कोणी आजारी व्यक्ती असेल त्यांना पटकनच प्रिपरेशन करा, पटकन त्यांना आजाराचे मेडिसिन द्या, पटकन तुमच्या फॅमिली डॉक्टरांचे सल्ले घ्या आणि सल्ले घेऊन लगेचच त्यांना उपचार चालू करा. का त्यांचं वाढू देऊ नका. का तर बघा मागच्या काळी पण तेच होतं, जर असं ताप जरी आलं तरी करोना सांगून पटकनच घेऊन जायचे आणि खूप सारे प्रॉब्लेम झाले. त्याचप्रमाणे आयुर्वेदिकमध्ये पण छान छान काढे असतात. जर तुम्हाला वाटत असेल मला लाईटलीच थोडाच ताप वाटतो किंवा मला माझं अंग दुखते, तर पटकन तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे, तीही दवा चालू ठेवा आणि आयुर्वेदिकमधली सुद्धा दवा चालू ठेवा, जेणेकरून दोनाकडून तुम्हाला व्यवस्थित त्याचा उपयोग होईल आणि तुम्हाला स्वस्त मस्त ठेवू शकतात. आणि त्याचप्रमाणे बघा आता उन्हाने जास्त आजार आलेत. जसं जितकं कडक ऊन आहे तितक्या उन्हामध्ये आपण जातो, त्या उन्हामुळे आपली बॉडी पूर्ण लूज होऊन जाते, आपल्या डोळ्याखाली अंधार येतो. तर लहान बाळांना जास्त त्रास सांगितलाय. कडक उन्हामुळे लहान बाळांना जास्त त्रास सांगितला आणि आताची ही 5 ते 7 दिवस भयंकर कडक ऊन असणार आहे आणि भयंकर उकळणार आहे, गरम होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की दिवसभर मी कुठेच निघणार नाही, संध्याकाळी 6 नंतरच कुठेतरी निघण्याचा प्रयत्न करा. आणि आपली बाळं बघा, सुट्टी चालू आहे, वेकेशन चालू आहे, म्हणजेच आपली मुलं दुपारच्या टायमाला खेळायला जातात, बरोबर की नाही? कोणी क्रिकेट खेळतं, कोणी कुठे जातं. तर प्लीज दुपारच्या टायमाला आपल्या मुलांना आपल्या घरातच ठेवा, त्यांना जास्तीत जास्त पाणी प्यायला सांगा, जास्तीत जास्त त्यांना लाईट आहार द्या, बाहेरचे जंक फूड त्यांना खाऊ देऊ नका. जसे आपल्या मुलांना आदत असते की पटकनच बाहेर जातात आणि काहीतरी बाहेरचंच खातात, घरातलं जेवण जास्त खात नसतात, फक्त त्यांना बाहेरचंच आवडतं. तर आता हे 6-7 दिवस इतके भारी आहेत ना की या 6-7 दिवसात त्यांना घरातलंच अन्न शिजवून खायला द्या. त्यांना तुम्ही समजवा, प्रेमाने समजवा, बाहेरचं बाळा खाऊ नको. हे 6-7 दिवस आपल्याला खूप भयंकर गरमीने आजार सांगितले आहेत आणि जर खरंच आपल्याला चांगलं राहायचं तर बाळा तू 6-7 दिवस कंट्रोल कर, मी जे काही घरातलं बनवते तेच तू खा आणि तुला खेळायला जरी जायचं तरी तू संध्याकाळी आता जाऊ नको, असं तुम्ही त्यांना प्रेमात समजवा. आणि आपल्या मुलांना बघा आपणच कंट्रोल करू शकतो, लोक कंट्रोल करत नाही. लोक फक्त वरवर सांगतात की आम्ही त्याला चांगलं शिकवतो, चांगलं सांगतो, पण लोक कधीच आपल्या मुलांना चांगलं शिकवत नसतात. उलट आपल्या मुलांना ते अवगुण देत असतात. ऑलरेडी त्यांच्याकडे अवगुण असतात, त्यांची मुलं बिघडलेली असतात. त्याच्यामुळे कोणाची तरी मुलं चांगली वागत असाल किंवा कोणाची तरी मुलं शिस्तीमध्ये राहत असाल, आईवडिलांच्या आज्ञेत राहत असाल, तर त्यांना आपण अवगुणी कसं करायचं, त्यांना वाईट कुकर्म कसं शिकवायचं, त्या प्रयत्नात ती लोक असतात. म्हणून अशा लोकांपासून आपल्या मुलांना खूप सावधगिरीत ठेवायचं. तुम्ही त्यांना प्रेमात शिकवा, प्रेमात समजवा, आपल्या बाजूला बसवा. काही अडचण असेल तर तुम्ही त्याच्यावर निवारण करा. 2 गोष्टी त्यांच्याशी प्रेमाने बोला. ती मुलगी असू द्या किंवा मुलगा असू द्या, भेदभाव करू नका. व्यवस्थित आपल्या मुलांना आपणच कंट्रोल करू शकतो आणि खूप छान प्रकारे आपण आपल्या मुलांशी मैत्रीसुद्धा करू शकतो. असं जरुरी नाही की आपल्या मुलांना मित्राचीच गरज आहे किंवा मैत्रिणीची गरज आहे. आईसुद्धा त्यांची खूप छान मैत्रीण असू शकते. जर तुम्ही व्यवस्थित त्यांच्याशी वागलात ना
तर त्यांना मैत्रीण किंवा मित्राची गरजसुद्धा लागत नाही. म्हणून माऊलींनो सांगते बघा, मी सुद्धा एक आई आहे, माझी सुद्धा 2 मुलं आहेत आणि मला सुद्धा माहिती आहे आपल्या मुलांना त्रास झाल्यावर आपल्याला किती त्रास होतो, आपल्या मुलांना कुठली वेदना झाल्यावर आपल्याला किती वेदना होतात, किंवा आपल्या मुलांना कोणी वाईट उपचार वापरले किंवा वाईट वाक्य दिले तर ते आपल्या काळजाला कसे लागतात. आणि या सगळ्या प्रसंगातनं मी बाहेर निघालेली आहे. म्हणूनच मी सगळ्या आईंना सांगते की प्लीज हमफुली सगळ्या आईंना रिक्वेस्ट आहे, आता गरमीच्या काळात या थोड्या 8-10 दिवस आपल्या मुलांवर चांगले लक्ष ठेवा, चांगली काळजी घ्या आणि खरंच आपल्या मुलांना कोणाच्या सोबतच पिकनिक वगैरे करायला पाठवू नका माऊलीनो. का तर आपला मुलगा जाताना दिसतो पण तो येताना दिसत नाही. आणि सॅम्पल म्हणून आपल्यासमोर आत्ताचीच नवीन लेटेस्ट न्यूज आहे, 2-3 दिवसच झाले नाही बघा. आणि त्या सांगली साताऱ्याच्या ते बघा 5 मुलं 8 जणांचं एकत्र झालं आणि 5 मुलं एकाच बाजूचे होते, आजूबाजूचेच. आणि त्या परिवारावर काय कोसळलंय, आभाळ कोसळलंय ते बघूनच आपल्याला आपलं अंग थंड पडतं. आणि देवा अशी वेळ कोणावर देऊ नको. कोणाचा एकुलता एक होता तर कोणाचा छोटा होता, कोणाचा मोठा होता, त्यांचा आधारस्तंभच तुटला गेला. म्हणूनच सांगते माऊलींना, आपल्या मुलांची काळजी आपणच करायची. ते छोटे असू द्या किंवा मोठे असू द्या, तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मुलांवर लक्ष द्या, मुलांच्या संपर्कात राहा आणि काहीतरी त्यांना चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करा. मुलं जरी रागिष्ट असतील तरी त्यांना प्रेमामध्ये कंट्रोल करून प्रेमात त्यांना समजवा. जर ते जास्त रागिष्ट असतील तर तुम्ही अजूनच कडक होऊन त्यांच्याशी वागू नका. तुम्ही प्रेमात त्यांच्याशी बोला, नक्कीच ते तुमचं ऐकतील. आणि बाकी तर सगळं काही स्वामींच्या हातात आहे आणि स्वामींची कृपा असली तर नक्कीच सगळं काही योग्य होईल. आता मला जास्त काय बोलू काही सुचत नाही आहे, पण खरं सांगते असे विषय बघून ना खूपच वाईट वाटतं. म्हणूनच मला वाटलं की खरंच आपण एक व्हिडिओ असा बनवूया. माझा हा सब्जेक्ट नाही आहे, माझा हा टॉपिक नाही आहे, पण माझं सुद्धा एक परिवार आहे, माझी सुद्धा मुलं आहेत, मी सुद्धा आई आहे. म्हणून मला एका आईला काहीतरी आपला मेसेज पोचवायचा होता. आईपर्यंत काहीतरी 4 शब्द त्यांच्या कानात जाऊ द्या, जेणेकरून ते आपल्या मुलांची चांगल्या राहतील. त्याच्यासाठी असं नाही सांगत आहे की आई खराब असतात, आई चांगल्या नसतात, आई खूप छान असतात. आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण आत्ताच्या ह्या काळामध्ये मी तुम्हाला सांगते, आईपेक्षा मुलांना चांगलं कोणी शिकवूच शकत नाही, कोणीच नाही. आईपेक्षा चांगला गुरु कोणीच नसणार आहे. म्हणून तुम्हीच त्यांचे गुरु व्हा, तुम्हीच त्यांचे आराध्य व्हा आणि तुम्हीच त्यांना चांगलं ट्रेन करा, चांगलं शिकवा. मग ते छोटं बाळ असू द्या की मोठं असू द्या, पण नक्कीच तुम्ही त्यांच्यावर लक्ष द्या. आणि छोटे बाळ असतील तर नक्कीच जास्त काळजी घ्या. पत्र्याचं घर असेल तर पत्र्याच्या घरामध्ये जास्त गरम वाफ येते, तेव्हा आपल्या मुलाला जास्तीत जास्त पंचिंग करत राहा. कपडा जरा वला करा आणि कपड्याने त्यांना पोतत राहा. त्यांना जास्तीत जास्त पाणी प्यायला द्या आणि प्रयत्न करा की जिकडे थंडावा असेल, कुठे आपलं झाड वगैरे असेल तिकडे थोड्या वेळ आपण झाडाखाली बसूया, जेणेकरून चांगलं ऑक्सिजन मिळेल, चांगली थंडी हवा मिळेल. आणि खरंच माऊलीनं लहान मुलांची जास्त काळजी घ्या. का तर लहान मुलं सांगतात ना खूप हे असतात, म्हणून नक्कीच त्यांची तुम्ही काळजी घ्या. तर मी आता हा ब्लॉग इकडेच थांबवते, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत सगळ्या माऊलींनी स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ.